एखाद्या साध्या जाडजूड शब्दकोशाचा किंवा व्याकरणाच्या पुस्तकाचा वापर करून एखाद्या समाजावर वर्चस्व गाजवता येऊ शकतं असं जर कोणी म्हटलं तर पहिल्यांदा आपला विश्वास बसणार नाही. हो, तसं सहसा वाटत नाही आपल्याला. कारण भाषेचे नियम हे शिक्षणासाठी असतात, असाच आपला एक सर्वसाधारण समज असतो ना. अगदी बरोबर. पण आज आपण ज्या सखोल वैचारिक प्रवासाला सुरुवात करत आहोत ना, त्यात असे अनेक प्रस्थापित समज मोडीत निघणार आहेत. नक्कीच. कारण आज आपण मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचं एक वेगळं उत्खनन करणार आहोत. हो, आणि आपल्याकडे आज ज्ञानकोश, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आणि मराठी साहित्याच्या इतिहासावरील सविस्तर नोंदींचा एक अवाढव्य साठा आहे. हा, आणि या स्रोतांच्या आधारे आपण हा प्रवास समजून घेणार आहोत. पण इथे मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. केवळ जुन्या पुस्तकांची किंवा लेखकांची यादी वाचून दाखवणं हा या विश्लेषणाचा उद्देश अजिबात नाहीये. मुळात तो इतिहास खूप कंटाळवाणा वाटू शकतो तसं केलं तर. खरंय. तर आपल्याला काय बघायचं आहे तर 8व्या शतकातील एकदम कोरड्या प्रशासकीय शिलालेखांपासून ते आधुनिक काळातील अत्यंत बंडखोर अशा लिटल मॅगझिन चळवळीपर्यंत. आणि तिथून पुढे थेट समाजाला आरसा दाखवणाऱ्या स्त्रीवादी आत्मकथनांपर्यंत. हो, या सगळ्या प्रवासात भाषेने समाजातील सत्ता, संघर्ष आणि वेदना कशा टिपल्या हे आपल्याला समजून घ्यायचंय. चला तर मग हे समजून घेऊया. नक्कीच. या प्रवासाची सुरुवात आपण कागदावरून नाही तर थेट दगडावर कोरलेल्या अक्षरांपासून करणार आहोत. साहित्याच्या पानांवर पोचण्यापूर्वी आपल्याला या भाषेच्या मुळांकडे जावंच लागेल. तसं पाहिलं तर भाषेच्या मुळांचा शोध घेताना आपल्याला थेट इसवी सनाच्या 8व्या शतकात जावं लागतं. अच्छा, म्हणजे किती जुनी गोष्ट आहे ही? हो ना. आपल्याकडील ऐतिहासिक स्रोतांनुसार इसवी सन 739 मधील साताऱ्यातील एक ताम्रपट आणि इसवी सन 1012 मधील अलिबागजवळील अक्षी येथील शिलालेख हा मराठीचा पहिला ज्ञात लिखित पुरावा मानला जातो. साताऱ्याचा ताम्रपट आणि अक्षीचा शिलालेख. हो, आणि याशिवाय इसवी सन 1060 किंवा 1086च्या सुमारास दिवे येथे सापडलेला आणखी एक अत्यंत महत्वाचा ताम्रपट आहे. बरं, यात नेमकं काय लिहिलंय? म्हणजे काही कविता वगैरे? नाही, तेच तर महत्वाचं आहे. या ताम्रपटात एका ब्राह्मणाला दिलेल्या जमिनीच्या दानाचा म्हणजे अग्रहाराचा सविस्तर उल्लेख आहे. अच्छा, म्हणजे हा जमिनीचा व्यवहार होता. अगदी. आता हे सर्व स्रोत नीट तपासले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या सुरुवातीच्या नोंदींमध्ये कोणतीही कविता नाही, तत्वज्ञान नाही किंवा मानवी भावनांचा ओलावाही नाही. म्हणजे हे निव्वळ प्रशासकीय आणि कायदेशीर दस्तऐवज आहेत तर. होय, जमिनीचं वाटप, कर वसुलीचे नियम आणि राजसत्तेचे आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या भाषेचा वापर सुरुवातीला केला गेला. अरे बापरे, म्हणजे हे एक प्रचंड मोठं स्थित्यंतर आहे. एखाद्या अत्यंत कोरड्या कायदेशीर किंवा सरकारी दस्तऐवजावरून थेट एखाद्याच्या अत्यंत खाजगी आणि भावनिक रोजनिशीकडे वळण्यासारखा हा बदल वाटतोय मला. खरंय, खूप मोठी झेप आहे ही. कारण प्रशासकीय कागदपत्रांवरून ही भाषा मानवी मनाच्या, भक्तीच्या आणि तत्वज्ञानाच्या महासागरात कशी पोहोचली हा प्रश्न पडतोच. साहजिक आहे. 12व्या शतकापर्यंत जर ही फक्त प्रशासकीय भाषा होती तर मग ती सर्वसामान्यांच्या भावविश्वाची भाषा कशी बनली? यामागे ना देवगिरीच्या यादव काळातील काही राजकीय निर्णय आणि त्यानंतर आलेली एक मोठी सामाजिक चळवळ कारणीभूत आहे. यादवांचा काळ. हो, यादवांनी आपल्या प्रशासनात सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी जाणीवपूर्वक संस्कृत किंवा कन्नड भाषेऐवजी मराठीचा वापर वाढवला. अच्छा, म्हणजे राजसत्तेचा आश्रय मिळाल्यामुळे भाषेला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळाली म्हणायची. अगदी बरोबर. पण खऱ्या अर्थानं साहित्याची आणि वैचारिक लेखनाची ठिणगी पडली ती महानुभाव आणि वारकरी संप्रदायामुळे. महानुभाव पंथ. महानुभाव पंथाचे भास्कर भट्ट बोरीकर हे मराठीत पद्यरचना करणारे पहिले ज्ञात कवी मानले जातात. तसेच मुकुंद राजांचा अद्वैत तत्वज्ञानावर आधारित विवेक सिंधू हा ग्रंथही याच परंपरेचा भाग आहे. विवेक सिंधू, हो, मी ऐकलंय याबद्दल. पण यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या सर्व प्रवाहात सर्वात क्रांतिकारी बदल घडवला तो संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी. नक्कीच. त्यांनी तत्वज्ञानाला आकाशातून थेट जमिनीवर आणलं. म्हणजे तोपर्यंत ज्ञान आणि तत्वज्ञान हे केवळ संस्कृत भाषेपुरतेच मर्यादित होतं आणि पर्यायाने एका विशिष्ट वर्गापुरतंच होतं ना ते. हो, अगदी तसंच होतं. सर्वसामान्य माणसाला या ज्ञानाच्या मंदिरात प्रवेशच नव्हता, कारण त्याला ती भाषाच अवगत नव्हती. आणि नेमकी हीच कोंडी संतांनी फोडली. क्या बात है.
बघा ना, संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील आपली टीका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो, आणि अमृतानुभव यांसारखे ग्रंथ चक्क सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत लिहिले. आणि हा केवळ एक भाषिक किंवा साहित्यिक प्रयोग नव्हता. मुळीच नाही, ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचं लोकशाहीकरण होतं. वा, ज्ञानाचं लोकशाहीकरण. हो, संस्कृतमधील उच्च तत्वज्ञान त्यांनी रोजच्या जगण्यातील दाखले देऊन अत्यंत साध्या शब्दांत मांडलं. हे तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उचललेले एक अतिशय मोठं आणि धाडसी पाऊल होतं. म्हणजे ज्ञानावर कोणा एका वर्गाची मक्तेदारी राहू नये, हा त्यामागचा उद्देश होता. तर अगदी. आणि संत नामदेवांनी तर भक्तीचे हे विचार केवळ महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित न ठेवता थेट पंजाबपर्यंत पोहोचवले. हो, मग वाचत होते त्याबद्दल. त्यांच्या साहित्यातील सार्वत्रिक अपील इतकं मोठं होतं की त्यांच्या काही रचना शीख धर्माच्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहेबमध्येही आदराने समाविष्ट केल्या गेल्या आहेत. हे खरंच खूपच थक्क करणारं आहे. ज्ञानाचं लोकशाहीकरण हा मुद्दा इथे अत्यंत कळीचा ठरतोय. नक्कीच. भक्तीच्या या महासागरातून संतांनी आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी माणसाला आतून जोडण्याचं काम केलं. पण जसा जसा काळ पुढे सरकतो तसं जसं साहित्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं दिसतं आपल्याला. हो, साहित्य नेहमीच एका जागी थांबत नाही. आध्यात्मिक शांततेकडून साहित्य थेट ऐहिक सत्ता, राजकारण, युद्ध आणि ऐतिहासिक नोंदींच्या आखाड्यात उतरतं. हां, बरोबर. मराठा साम्राज्याच्या काळात उदयाला आलेला बखर हा साहित्य प्रकार याचाच एक भाग आहे ना. या बखरींनी साहित्याला भक्तीकडून थेट संघर्षाकडे कसं वळवलं. आता हेच बघा, मराठा साम्राज्याच्या काळात, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतरच्या पेशवे काळात राज्याच्या सीमा खूप वेगाने विस्तारत होत्या. हो, सतत लढाया चालू होत्या. सततची युद्धे, राजकीय मुत्सद्देगिरी आणि पराक्रम यांचं दस्तऐवजीकरण करणं गरजेचं झालं होतं. त्यातूनच बखर या ऐतिहासिक गद्य प्रकाराचा उदय झाला. पण हा बखर शब्द कुठून आला असावा? या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल अभ्यासकांमध्ये दोन मुख्य प्रवाह आहेत. काहींच्या मते हा शब्द अरबी भाषेतील खबर म्हणजेच बातमी किंवा माहिती या शब्दावरून आला असावा. अच्छा, खबरवरून बखर, उलटं झालं थोडं. हो, तर काही अभ्यासक असं मानतात की संस्कृतमधील आख्यायिका या शब्दावरून बखर हा शब्द तयार झाला. पण उत्पत्ती काहीही असो, या बखरी वाचताना असं जाणवतं की त्या केवळ कोरड्या इतिहासासारख्या नाहीयेत. नाही, अजिबात नाही. त्या अतिशय नाट्यमय आहेत. त्या केवळ काय घडलं याची यादी देत नाहीत, तर त्या मराठा साम्राज्याचा अभिमान जागृत करणाऱ्या अत्यंत ओजस्वी आणि राजकीय स्वरूपाच्या आहेत. बरोबर. मला तर एक प्रकारे ते तत्कालीन राजसत्तेचं अतिशय प्रभावी जनसंपर्क किंवा आजच्या भाषेत पब्लिक रिलेशन्स साहित्य असल्यासारखं वाटतं. खूप छान तुलना केलीत तुम्ही. तो साहित्याचा एक जाणीवपूर्वक केलेला वापर होताच मुळी. सुरुवातीच्या बखरींमध्ये आपल्याला तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे पर्शियन शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसतो. पण जसजसा काळ पुढे गेला आणि सत्ता स्थिरावली तसतशा नंतरच्या काळातील बखरी अधिक संस्कृत प्रचूर होत गेल्या. म्हणजे जशी सत्ता बदलते तशी भाषेची शैलीही बदलते. अगदी. सत्ता आणि राजकारण साहित्याच्या शैलीत आणि शब्दसंग्रहात कसं झिरपतं याचं बखर हे एक उत्तम उदाहरण आहे. खरे. पण साहित्याच्या या प्रवाहात जो सर्वात मोठा आणि कदाचित सर्वात गुंतागुंतीचा धक्का बसला तो ब्रिटिशांच्या आगमनानंतर. हो, कारण इथून मुद्रणकला आली आणि भाषेचं स्वरूपच पूर्णपणे बदलून गेलं. बरोबर. ब्रिटिशांच्या काळात विल्यम केली, जेम्स मोल्सवर्थ आणि थॉमस कॅन्डी यांनी मराठी व्याकरणाचं आणि शब्दकोशांचं प्रमाणीकरण करण्यास सुरुवात केली. हे तेच ना ज्यांनी डिक्शनरी बनवली? हो. 1831 मध्ये मोल्सवर्थ आणि कॅन्डी यांनी अत्यंत तपशीलवार असा मराठी-इंग्रजी शब्दकोश तयार केला. पण इथंच खरी गंमत आहे. एखाद्या भाषेचं व्याकरण आणि नियम ठरवणं, तिला एका विशिष्ट साच्यात बसवणं, हे वरवर पाहता शिक्षणासाठी आणि संवादाच्या सोयीसाठी खूप चांगलं आणि प्रगतीचं लक्षण वाटतं. पण मला यात एक अत्यंत गंभीर धोका दडलेला दिसतोय. कोणता? म्हणजे एका विशिष्ट बोलीभाषेला प्रमाण किंवा स्टँडर्ड मानल्यामुळे इतर अनेक स्थानिक बोलीभाषांना, तळागाळातील लोकांच्या अभिव्यक्तीला थेट दुय्यम ठरवलं गेलं नाही का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. हा वसाहतवादी मानसिकतेचा सर्वात क्रूर भाग आहे. कसं काय? त्यांनी शब्दकोश तयार करताना प्रामुख्याने पुण्याच्या ब्राह्मण वर्गाच्या बोलीभाषेला प्रमाणभाषा म्हणून स्वीकारलं. अच्छा. मोल्सवर जेव्हा शब्दांचा संकलन करत होता तेव्हा तो विशिष्ट विद्वानांच्या आणि पंडितांच्या मदतीने हे काम करत होता. म्हणजे सर्वसामान्य लोकांची भाषा त्यात नव्हतीच. हो ना.
त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीशी निगडीत किंवा वेगवेगळ्या उपेक्षित जाती जमातींचे जे रोजच्या वापरातील शब्द होते त्यांना अशुद्ध किंवा खेडवळ ठरवून अनेकदा डावललं गेलं. अरे बापरे, हे तर खूपच अन्यायकारक आहे. हो, भाषेचं हे प्रमाणीकरण केवळ संवादासाठी नव्हतं, ते सत्तेचं आणि वर्चस्वाचं एक अत्यंत सूक्ष्म साधन होतं. म्हणजे कोणती भाषा शुद्ध आणि कोणती अशुद्ध, कोणाचे शब्द साहित्यात छापण्यालायक आहेत आणि कोणाचे नाहीत, हे ठरवण्याचा अधिकार सत्तेने स्वतःकडे घेतला. आणि एका विशिष्ट वर्गाकडेही. लोकांच्या मनावर हे बिंबवलं गेलं की ते त्यांच्या स्वतःच्या घरात जी भाषा बोलतात ती चुकीची आहे. हे अत्यंत भयंकर आहे. माणसाची भाषा हिरावून घेणं म्हणजे त्याची अस्मिता हिरावून घेण्यासारखंच आहे. नक्कीच. पण याच वसाहतवादी काळात, जिथे एका बाजूला ब्रिटिशांनी भाषेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तिथेच दुसऱ्या बाजूला याच मुद्रणकलेचा आणि साहित्याचा वापर करून भारतीयांनी त्यांच्यावर उलट वारही केला. बरोबर. वृत्तपत्रांचा आणि निबंधांचा जो उदय झाला, त्याने लेखणीला खऱ्या अर्थाने हत्यार बनवलं. अगदी. ब्रिटिशांनी दिलेली हत्यारेच त्यांच्या विरुद्ध वापरली गेली म्हणायला हरकत नाही. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू करून पत्रकारितेचा पाया घातला. हो, बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला आली, जिने वैचारिक लेखनाला एक वेगळीच धार दिली. पण यात सर्वात प्रखर उदाहरण आहे ते शीम परांजपेयांचं काळ या वृत्तपत्राचं. काळ वृत्तपत्र. परांजपे यांनी अत्यंत उपरोधिक शैलीत ब्रिटिश सत्तेवर प्रहार केले. त्यांची भाषा इतकी टोकदार, व्यंगात्मक आणि छुप्या अर्थांनी भरलेली होती की वाचकांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड रोष निर्माण व्हायचा. आणि तरीही त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करणं ब्रिटिशांना कठीण जायचं ना. हो, कारण ते थेट काही लिहायचेच नाहीत, सगळं रूपकात असायचं. आणि मला वाटतं हेच तंत्र नाटकांमध्येही वापरलं गेलं. जेव्हा थेट बोलण्यावर राजद्रोहाचे कायदे लावले जातात, तेव्हा कला आणि रूपक हे अत्यंत प्रभावी छुप्या शस्त्राचं काम करतात. हो, नाटकांनी तर मोठी क्रांती केली. कृष्णाजी प्रभाकर खाडेलकरांचं 1910 सालचं कीचकवध हे नाटक याचंच एक उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. त्यांनी महाभारतातील कीचकाच्या वधाची कथा नुसती मनोरंजनासाठी सांगितली नाही, तर ती एक अत्यंत प्रखर राजकीय कोडिंग होती. आणि या नाटकाची रचना अतिशय हुशारीने केली होती बघा. रंगभूमीवर जेव्हा कीचक सैरंध्रीला म्हणजेच द्रौपदीला त्रास देत असे, तेव्हा प्रेक्षकांना माहीत होतं की द्रौपदी ही भारतमाता आहे. अच्छा. आणि तिचा छळ करणारा कीचक हा तत्कालीन जुलमी ब्रिटिश अधिकारी लॉर्ड कर्झेने, ज्याने बंगालची फाळणी केली होती. अरे बापरे. म्हणजे हे सगळं प्रेक्षकांना समजायचं तर. हो, आणि जेव्हा भीम त्या कीचकाचा वध करतो, तेव्हा तो भीम म्हणजे मवाळ राजकारणाला कंटाळून थेट कृतीत उतरलेला जहाल राष्ट्रवाद होता. क्या बात आहे. प्रेक्षागृहात बसलेल्या प्रत्येक माणसाला हा छुपा संदेश समजत होता. ब्रिटिशांच्या गुप्तचरांच्या हे लक्षात येताच त्यांनी या नाटकावर त्वरित बंदी घातली. म्हणजे साहित्याने केवळ समाजाचं प्रतिबिंब दाखवणं थांबवलं होतं, आता ते समाजाला लढायला शिकवत होतं. नक्कीच. पण हे सगळं प्रस्थापित नियम, भाषेचं व्याकरण आणि साहित्याचे साचे जेव्हा अतिशय कडक होतात, जेव्हा साहित्य केवळ विशिष्ट वर्गाच्या आदर्शांभोवती फिरू लागतं, तेव्हा त्यातूनच एका मोठ्या बंडखोरीचा जन्म होतो असं मला वाटतं. मुळात बंडखोरी ही साचेबद्धपणातूनच येते. हो ना. 20व्या शतकाच्या मध्यात दुसऱ्या महायुद्धानंतर मराठी साहित्यात असाच एक प्रचंड मोठा वैचारिक स्फोट झाला. आधुनिकतेचा आणि वास्तवाचा एक मोठा धक्का साहित्याला बसला. आणि हा स्फोट घडवून आणला बासी मर्ढेकर यांनी. बासी मर्ढेकर. तोपर्यंतची मराठी कविता ही प्रामुख्याने निसर्गाचं सौंदर्य, रोमॅन्टिक प्रेम, देव आणि उच्च भावनाप्रधान आदर्शांभोवती फिरत होती. हो, सगळं कसं छान छान असायचं साहित्यात. पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जग पूर्णपणे बदललं होतं. मानवी मूल्य ढासळली होती. यंत्रयुगामुळे, औद्योगिकीकरणामुळे माणसाचं जगणं यंत्रवत झालं होतं. एकाकीपण, विषण्णता आणि मानवी मनाची अत्यंत गुंतागुंतीची अवस्था मर्ढेकरांनी आपल्या कवितेतून मांडली. हे मला अगदी पाश्चात्य साहित्यातील टी.एस. इलियट यांच्या द वेस्टलँड या कवितेसारखं वाटतंय. अगदी बरोबर ओळखलत. इंग्रजीत जे इलियटने केलं तेच मर्ढेकरांनी मराठीत केलं. पके वापरली. त्यांनी भाषेचे जुने गुळगुळीत साचे आणि नियम निर्दयपणे मोडून काढले. म्हणजे कवितेला आकाशातून खेचून वास्तवाच्या अत्यंत कठोर आणि अनेकदा विद्रूप अशा जमिनीवर आणून आपटलं त्यांनी. हो, तसंच म्हणावं लागेल. मला तर ही एक प्रकारची साहित्यिक आणि सांस्कृतिक बंडखोरीच वाटते. हे अगदी संगीतातील पंक रॉक चळवळीसारखं वाटतंय मला. हा, पंक रॉक. बरोबर आहे. हो ना.
मोठे आणि प्रस्थापित प्रकाशकांच्या नियमांना, त्यांनी ठरवून दिलेल्या शुद्ध भाषेच्या साच्याला बाजूला सारून तरुणांच्या एका पूर्ण पिढीनं स्वतःचं साहित्य स्वतःच्या अटींवर जगासमोर आणायचं ठरवलं. आणि कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेला न जुमानता स्वतःचा रस्ता स्वतः तयार करण्याची जी वृत्ती होती, त्यातूनच पुढे लिटल मॅगझिन चळवळ उभी राहिली. लिटल मॅगझिन म्हणजे छोटी मासिकं? हो, 1955 ते 75 हा काळ या लिटल मॅगझिन किंवा अनियतकालिकांच्या चळवळीचा सुवर्ण काळ मानला जातो. यात कोण कोण होते प्रमुख लेखक? दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ यांसारख्या तरुणांनी प्रस्थापित, मध्यमवर्गीय आणि उच्च जातीय साहित्यिक चौकटीला स्पष्टपणे नाकारलं. अच्छा. त्यांनी मोठ्या प्रकाशकांची वाट पाहिली नाही, अतिशय स्वस्त कागदावर, सायक्लोस्टाईल मशीन्सवर स्वतःच्या हाताने ही छोटी मासिकं छापली. अरे वा, म्हणजे स्वतःच प्रकाशक झाले ते. हो, शब्द, असो, वाचा, रुचा यांसारखी ही अनियतकालिकं कॉफी हाऊसेसमध्ये आणि तरुणांच्या अड्ड्यांवर हाताहाताने फिरू लागली. आणि यांचं लेखन कसं होतं? त्यांचं लेखन अत्यंत प्रायोगिक होतं. मोजवर्थनी बनवलेले व्याकरणाचे नियम त्यांनी धाब्यावर बसवले. रस्त्यावरची भाषा, शिव्या आणि समाजातील दाहक वास्तव त्यांनी जसंच्या तसं साहित्यात आणलं. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या चळवळीने फक्त व्याकरणाचे नियमच मोडले नाहीत, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रस्थापितांनी बंद करून ठेवलेले साहित्याचे दरवाजे अक्षरशः तोडून टाकले. अगदी बरोबर. साहित्याची दारे अशा लोकांसाठी उघडून दिली ज्यांना हजारो वर्ष या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवला होता. हो, आणि या लिटिल मॅगझिन चळवळीने तयार केलेल्या याच मोकळ्या जागेतून पुढे दलित साहित्य चळवळीला आणि उपेक्षितांच्या आवाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ मिळालं. दलित साहित्य चळवळ हा साहित्याच्या इतिहासातील एक खूप महत्वाचा टप्पा आहे. होय, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन 1958च्या सुमारास दलित साहित्य ही संकल्पना पहिल्यांदा अधिकृतपणे वापरली गेली. साहित्याच्या इतिहासातील हा एक असा टप्पा आहे जिथे साहित्याची मूळ व्याख्याच बदलून गेली. म्हणजे आता साहित्यात केवळ कल्पना विलास, निसर्ग वर्णने किंवा शब्दांचे खेळ उरले नव्हते. अजिबात नाही. हजारो वर्ष भोगलेलं जगण्याचं भीषण वास्तव, जातीव्यवस्थेने दिलेले चटके साहित्यातून थेट धडका देऊ लागले. आणि या संपूर्ण प्रवासात विशेषतः स्त्रियांच्या आणि त्यातही दलित स्त्रियांच्या आत्मकथनांचा प्रवास अत्यंत लक्षवेधी आणि समाजाला अंतर्मुख करणारा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. कारण स्त्रियांच्या लेखनाचा विचार केला तर पूर्वीचे साहित्य आणि नंतरचे साहित्य यात एक प्रचंड मोठी दरी जाणवते. हो, खूप मोठा फरक आहे. उदाहरणार्थ लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे हे पुस्तक अत्यंत गाजलेलं आणि भाषिकदृष्ट्या ओघवतं असलं तरी त्यातील सूर हा प्रामुख्याने घरगुती, पारंपरिक चौकटीत अडकलेला आणि पतिपरायण होता. बरोबर. तिथे स्वतःचं अस्तित्वाचं बंड नव्हतं. पण 1975च्या आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षानंतर हे चित्र पूर्णपणे बदलून गेलं. हो, काळ बदलत होता तशी जाणीवही बदलत होती. स्त्रिया केवळ कुणाची तरी पत्नी किंवा कुणाची तरी आई या भूमिकांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचे प्रश्न अधिक जाणीवपूर्वक आणि परखडपणे विचारू लागल्या. आणि यात सर्वात प्रखर आवाज होता तो दलित स्त्रियांचा. कुमुद पावडे यांचं अंतस्फोट, नजूबाई गावित यांचं आदोर आणि बेबी कांबळे यांचं जीणं अमुचं यांसारख्या आत्मकथनांतून या लेखिकांनी दुहेरी गुलामगिरीचा अत्यंत विदारक वास्तव मांडलं. दुहेरी गुलामगिरी? हो, दुहेरी गुलामगिरी म्हणजे केवळ जातीव्यवस्थेचा जाच नाही, तर स्वतःच्याच समाजातील, स्वतःच्याच घरातील पुरुषी वर्चस्वाचा, पितृसत्तेचा जाच. अच्छा, म्हणजे बाहेर समाजाचा आणि घरात स्वतःच्या नवऱ्याचा. अगदी. उदाहरणार्थ, बेबी कांबळे जेव्हा त्यांच्या समाजातील स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक शोषणाचं वर्णन करतात तेव्हा त्या केवळ उच्चवर्णीयांच्या अत्याचाराबद्दल बोलत नाहीत, तर दिवसभर राबून आल्यावर स्वतःच्याच नवऱ्याकडून होणाऱ्या अमानुष मारहाणीबद्दल, त्या भयावह कोंडीबद्दलही लिहितात. बापरे, हे वाचतानाही अंगावर काटा येतो. अज्ञानाच्या आणि अत्याचाराच्या या दुहेरी दल्लेलीतून या स्त्रिया स्वतःच्या जिद्दीने आणि शिक्षणाने कशा बाहेर पडल्या याचा तो अत्यंत प्रेरणादायी पण तितकाच अस्वस्थ करणारा संघर्ष आहे. खरंच खूप अस्वस्थ करणार आहे हे. आणि मला वाटतं याच काळात साहित्यातून स्त्रीवादी विचारांना एक मजबूत तात्विक आणि ऐतिहासिक बैठक देण्याचं काम आणखी एका विचारवंताने केलं.
हो, डॉक्टर आह साळुंखे. अगदी बरोबर. त्यांच्या लेखनाचे संदर्भ या प्रवासात अत्यंत महत्वाचे ठरतात. त्यांनी आपल्या पत्नीच्या विरहावर लिहिलेलं तुझ्यासह आणि तुझ्याविना हे पुस्तक केवळ एका व्यक्तिगत दुःखाची नोंद नाहीये, तर ते एका सहजीवनाचे, समानतेचे अत्यंत संवेदनशील चित्रण आहे. पण डॉक्टर साळुंखे यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी जुन्या पुराणांची आणि महाकाव्यांची केलेली स्त्रीवादी चिकित्सा. हो, परिवर्तन, शास्त्रही कलाही हे पुस्तक अत्यंत भेदक आहे. समाजाच्या मानसिकतेवर ज्या महाकाव्यांचा पगडा आहे त्यातील घटनांकडे ते एका नव्या दृष्टिकोनातून पाहतात. म्हणजे कसं? आता हेच बघा, महाभारतातील दमयंतीचे दुःख असू दे किंवा सर्वात अस्वस्थ करणारं उदाहरण म्हणजे परशुरामाने स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे जमदग्नींच्या आज्ञेवरून स्वतःच्या आईची, रेणुकेची केलेली हत्या असू दे. हो, आपण नेहमी याबद्दल ऐकतो. वर्षानुवर्षे समाजाने या घटनेला पितृभक्तीचे महान उदाहरण म्हणून गौरवलं. पण डॉक्टर साळुंखे थेट प्रश्न विचारतात की यात त्या स्त्रीचा, त्या आईचा जगण्याचा अधिकार कुठे गेला? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. पित्याच्या क्रोधाला आईच्या प्राणांपेक्षा अधिक पवित्र का मानलं गेलं? पितृसत्ताक मानसिकतेतून या स्त्रियांवर जो अन्याय झाला आणि ज्याला धर्माचं किंवा परंपरेचं आवरण घातलं गेलं त्यावर थेट प्रहार करतात. खरंच हे विचार डोळे उघडणारे आहेत. पण या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय काढायचा आपण? जेव्हा आपण या संपूर्ण दलित आणि स्त्रीवादी साहित्याकडे पाहतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या सर्व उपेक्षित वर्गाने स्त्रियांना आपला सामाजिक लढा मांडण्यासाठी, स्वतःचे दुःख जगासमोर आणण्यासाठी प्रामुख्याने कादंबरी किंवा कवितेऐवजी आत्मकथन हाच साहित्य प्रकार का निवडला असेल? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. त्यांनी काल्पनिक कथा का नाही लिहिल्या? कारण काल्पनिक कथेमध्ये पळवाट असते बघा. म्हणजे ते सामाजिक दस्तऐवज आहे. अच्छा, डॉक्युमेंट असल्यासारखं. अगदी. जेव्हा एखादा लेखक कादंबरी लिहितो तेव्हा प्रस्थापित समाज त्यातील दुःखाला ही तर केवळ एक काल्पनिक गोष्ट आहे असं म्हणून सहजपणे नाकारू शकतो. हो, किंवा त्याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवू शकतो. बरोबर. काल्पनिक साहित्य हे अनेकदा वास्तवापासून पळून जाण्याचं साधन बनू शकतं. पण जेव्हा कुमुद पावडे किंवा बेबी कांबळे स्वतःच्या आयुष्यातील प्रत्यक्ष भोगलेले चटके, नाकारले जाण्याचे अनुभव कागदावर उतरवतात तेव्हा तो समाज त्या वास्तवाला काल्पनिक म्हणून झिडकारू शकत नाही. खरंय, कारण ते सत्य असतं. आत्मकथन हे पुराव्यासारखं असतं. ते प्रस्थापित समाजाला थेट आरसा दाखवतं आणि त्या आरशात दिसणारं स्वतःचं विद्रूप रूप नाकारणं समाजाला शक्य नसतं. खरोखरच या आत्मकथनांनी समाजाची झोप उडवली, त्यांना अस्वस्थ केलं. हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. 8व्या शतकातील दगडावर कोरलेल्या कोरड्या प्रशासकीय अक्षरांपासून ते संतांच्या भक्तीच्या महासागरापर्यंत. हो, आणि मराठा साम्राज्याच्या बखरींमधील राजकीय अभिमानापासून ते ब्रिटिशांच्या वसाहतवादी शब्दकोशांपर्यंत. आणि तिथून पुढे मर्ढेकरांच्या वास्तवाच्या धक्क्यापासून ते दलित आणि स्त्रीवादी आत्मकथनांच्या विदारक सत्यापर्यंत. हा एक अवाढव्य पल्ला आपण गाठलाय. हा सखोल वैचारिक प्रवास आपल्याला हेच शिकवतो की साहित्य हे कधीही समाजापासून तुटलेलं किंवा केवळ करमणुकीचं साधन नसतं. अजिबात नाही. ते एका समाजाचे, त्याच्या संघर्षाचे आणि त्याच्या उत्क्रांतीचे जिवंत रेकॉर्ड आहे. आपण आज या मोकळेपणाने बोलतो, आपले विचार मांडू शकतो, त्यामागे या सर्व साहित्यिक बंडखोरांचा, विचारवंतांचा शेकडो वर्षांचा लढा आहे. नक्कीच. आपण त्यांचे ऋणी आहोत. आणि आजची ही चर्चा संपवताना ज्या स्रोतांचा आपण अभ्यास केला त्या पलीकडे जाऊन एक विचार करायला लावणारी गोष्ट मला इथे मांडावीशी वाटते. सांगा ना. आजच्या या वेगवान डिजिटल युगात आपण सोशल मीडियावर ज्या पोस्ट्स लिहितोय, जे ब्लॉग्स वाचतोय, जे मेसेजेस फॉरवर्ड करतोय, तेच आजच्या काळातील शिलालेख किंवा लिटल मॅगझिन आहेत का? अरे वा, हा खूपच रंजक विचार आहे. आजपासून बरोबर 1000 वर्षानंतर जेव्हा भविष्यातील इतिहासकार आपल्या आजच्या पोस्ट्स, ट्वीट्स किंवा कमेंट्स या डिजिटल ढिगाऱ्यातून उत्खनन करून वाचतील, तेव्हा त्यांना आपल्या आजच्या समाजाबद्दल काय समजेल? हा, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आपले आजचे हे डिजिटल शब्द आपल्या समाजाचे कोणते चित्र त्यांच्यासमोर उभे करतील? आपण एक प्रगल्भ समाज होतो की केवळ गोंधळलेला, याचा नक्की विचार करा. कारण शेवटी तलवारी गंजून जातात, भव्य इमारती कोसळतात, पण मानवी संघर्षाची साक्ष देणारे शब्द कायम राहतात. या शब्दांचा आणि विचारांचा हा प्रवास असाच अविरत चालू राहील. आपल्याला फक्त तो वाचण्याची आणि समजून घेण्याची दृष्टी हवी. अगदी बरोबर. आणि याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.